भारताच्या न्यायालयीन आणि राजकीय इतिहासात आजवर कधीही घडलं नाही ते आता घडतंय। एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यानं चक्क हायकोर्टाच्या न्यायमूर्तीसमोर उभं राहण्यास आणि स्वतःची कायदेशीर बाजू मांडण्यास स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलाय। 27 एप्रिल 2026 ला दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांना एक 4 पानाचं खुलं पत्र लिहिलं। त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला पत्र लिहून सांगितलं की महात्मा गांधींच्या मार्गावर चालणारा हा सत्याग्रह आहे। पण हा खरोखरच सत्याग्रह आहे की न्यायव्यवस्थेविरुद्ध पुकारलेलं बंड आहे? हा केवळ आता एका राजकीय नेत्यापुरता मुद्दा उरलेला नाही, तर भारतीय न्यायव्यवस्थेतल्या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच हितसंबंधांच्या संघर्षावर उपस्थित केलेला एक अत्यंत गंभीर असा कायदेशीर पेच आहे। त्यामुळेच आपण या व्हिडिओ न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा कोण आहेत, त्यांचा इतिहास काय सांगतो, केजरीवालांना न्यायालयाचा अवमान करायचा आहे की त्यांचा हा पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक आहे, केजरीवालांनी जी भूमिका मांडली आहे ती जर मांडलीच नाही तर कोर्टामध्ये जाऊन तर कोर्ट काय निर्णय देऊ शकतं, या सगळ्या प्रश्नांची उकल आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच यूट्यूबवर सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण या वादाची नेमकी ठिणगी कुठं पडली ते समजून घेऊ। या वादाची मुळं दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्यात दडलेली आहेत। 27 फेब्रुवारीला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू ट्रायल कोर्टानं म्हणजे सत्र न्यायालयानं एक ऐतिहासिक अशा स्वरूपाचा निकाल दिला। या कोर्टानं अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह तब्बल 23 आरोपींना या प्रकरणातून पूर्णपणे दोषमुक्त निर्दोष सिद्ध केलेलं होतं, निर्दोष म्हणून त्यांची सुटका केली होती। एवढंच नाही तर ट्रायल कोर्टानं सीबीआयच्या तपासावर अत्यंत कडक शब्दामध्ये ताशेरे ओढत तपास अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्याचे आदेश देखील दिले होते। पण सीबीआयनं या निकालाला लगेच हायकोर्टात दिल्लीमध्ये आव्हान दिलं। हा खटला हायकोर्टाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या पीठासमोर आला। 9 मार्चला या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली आणि केजरीवालांच्या वकिलांच्या मते ट्रायल कोर्टानं हजारो पानांचे पुरावे तपासून दिलेला निकाल हायकोर्टानं अवघ्या काही मिनिटाच्या आत सुनावणीत चुकीचा ठरवला। सुनावणीसाठी केजरीवालांच्या वकिलांना नोटीस देऊन बोलवण्यात देखील आले नाही। केवळ सीबीआयची बाजू ऐकून घेत ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली। यानंतरच केजरीवाल आणि इतर आरोपींनी रिक्युजल प्ली म्हणजेच न्यायमूर्ती शर्मा यांनी स्वतःला या खटल्यातून वेगळं करावं अशी अधिकृत विनंती करणारी याचिका दाखल केली आणि ही याचिका दाखल करूनच केजरीवालांनी 2 गंभीर आरोप देखील केले। आता आपण याच मुद्द्याकडे येऊया। केजरीवालांनी न्यायमूर्ती शर्मा यांच्यावर नेमके कोणते आरोप केले ते त्यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलेले आहे। त्यांच्या मते 2 ठळक मुद्दे आहेत। पहिला आरोप आहे वैचारिक संलग्नतेचा। केजरीवाल यांचा आरोप आहे की न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSSशी संबंधित अखिल भारतीय अधिवक्ता परिषद या वकिलांच्या संघटनेच्या कार्यक्रमांना वारंवार हजेरी लावतात। 2022 ते 25 या काळात त्या 4 वेळा अशा कार्यक्रमांना गेल्याचा दावा करण्यात आला। आम आदमी पक्ष आणि खुद्द केजरीवाल हे RSSच्या विचारधारेचे कट्टर राजकीय विरोधक आहेत। त्यामुळे अशा विचारधारेच्या मंचावर जाणाऱ्या न्यायमूर्तीकडून आपल्याला या राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या प्रकरणात निष्पक्ष न्याय मिळेल का, हा केजरीवालांचा मुख्य सवाल आहे। दुसरा आणि सर्वात गंभीर आरोप आहे हितसंबंधांच्या संघर्षाचा। न्यायमूर्ती शर्मा यांना 2 मुलं आहेत, ईशान शर्मा आणि शांभवी शर्मा। दोन्ही मुलं केंद्र सरकारच्या वकिलाच्या पॅनलवर काम करतात, म्हणजे ते केंद्र सरकारचे वकील आहेत। ईशान शर्मा हे ग्रुप ए तर शांभवी शर्मा या ग्रुप सी पॅनल मध्ये आहेत। याच खटल्यात केंद्र सरकार आणि सीबीआयची बाजू भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता मांडतायत। केजरीवालांचा आरोप आहे की तुषार मेहता हेच न्यायमूर्तींच्या मुलांना केसेस वाटपाचं काम करतात आणि माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये ईशान शर्मांना 2487 केसेस, 2024 मध्ये 1784 केसेस आणि 2025 मध्ये 1633 केसेस मिळाल्यात। म्हणजेच एका वकिलास सुमारे 5904 केसेस मिळालेत सरकारच्या आणि यातून त्याची कोट्यवधींची कमाई झाली। इथंच कायद्याचा मूलभूत प्रश्न निर्माण होतो की न्यायमूर्तींच्या मुलांचं करिअर आणि त्यांची करोडोंची कमाई त्यांच्या समोर उभ्या असलेल्या वकिलावर म्हणजेच तुषार मेहता आणि केंद्र सरकारवर अवलंबून असेल तर त्या न्यायमूर्ती त्या वकिलाविरुद्ध किंवा सरकार विरुद्ध निष्पक्षपणे निर्णय देऊ शकतील का? ज्या व्यक्तीला तुमच्या कामाचं ऑडिट करायचं आहे तीच व्यक्ती तुम्हाला काम देत असेल तर तिथे पारदर्शकता
कशी राहू शकते, असा एक या निमित्तानं मुद्दा उपस्थित होतोय. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांचा इतिहास काय सांगतो? केजरीवालांचे हे आरोप न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी पूर्णपणे फेटाळून लावलेत. 20 एप्रिलला त्यांनी 115 पानाचा सविस्तर निकाल देत आय विल नॉट ट्रिक्यूज म्हणजेच स्वतःला या खटल्यापासून दूर करणार नसल्याचं स्पष्ट केलं. न्यायमूर्ती शर्मांनी प्रतिवाद केला की न्यायमूर्तीनं संविधानाची शपथ घेतलेली असते आणि न्यायदान कोणत्याही दबावासमोर झुकत नाही. तसंच न्यायमूर्तींच्या मुलांना वकिली करण्यापासून रोखता देखील येत नाही, कारण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही खटल्यात कोणता न्यायमूर्ती सुनावणी करेल हे रोस्टर ठरवतं, न्यायमूर्ती स्वतः नाही. RSSशी संबंधित कार्यक्रमाबद्दल त्या म्हणाल्या की तो कायदेशीर विषयावरील सेमिनार होता, राजकीय कार्यक्रम नव्हता. इथंच आपल्याला थोडं इतिहासात जावं लागणार आहे. दिल्ली मध्य घोटाळ्यात याच न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या पीठानं याआधी आपच्या अनेक नेत्यांना जामीन नाकारला होता. मे 2024 मध्ये मनीष सिसोदिया, फेब्रुवारी 2024 मध्ये संजय सिंह, जुलै 24 मध्ये के कविता यांचा जामीन नाकारला आणि खुद्द केजरीवाल यांचा एप्रिल 2024 मध्ये अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. विशेष म्हणजे या सर्वांना नंतर सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला. सुप्रीम कोर्टानं तर सिसोदियांना जामीन देताना कनिष्ठ न्यायालयांवर ताशेरे ओढत म्हणलं होतं की जामीन हा नियम आहे आणि जेल हा अपवाद आहे, पण न्यायालय जामीन देण्यास घाबरतात. हा इतिहास केजरीवालांच्या आरोपांना एक वेगळा ट्विस्ट देतो. इथे वेगळे काही कंगोरे आपल्याला या आरोपांना मिळताना बघायला मिळतात. मग केजरीवालांचा सत्याग्रह आहे की तो न्यायव्यवस्थेविरुद्धचा बंड आहे? न्यायमूर्तींनी खटल्यातून हटण्यास नकार दिला तेव्हा 27 एप्रिलला केजरीवालांनी एक टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी एक खुलं पत्र लिहून यापुढे न्यायमूर्ती शर्मा यांच्या कोर्टात ते स्वतः किंवा त्यांचा कोणताही वकील हजर राहणार नाही असं स्पष्ट केलं. केजरीवालांनी याला महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचा मार्ग म्हटले. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, पण या विशिष्ट परिस्थितीत मला न्याय मिळण्याची आशा उरलेली नाही. हा कोणताही अहंकार किंवा न्याय व्यवस्थेचा अपमान नाही, तर न्याय प्रणालीवर लोकांचा विश्वास दृढ करण्यासाठी उचललेलं एक पाऊल आहे. न्यायमूर्ती जो निकाल देतील तो आपण मान्य करू आणि वेळ पडल्यास त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ. पुढे त्यांनी हेही स्पष्ट केलं की 2024 मध्ये न्यायमूर्ती सुजय पॉल आणि 2023 मध्ये न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांनी स्वतःच्या मुलांच्या वकिलीमुळे स्वतःची बदली मागून घेतल्याची उदाहरणं इतिहासात आहेत. मग आरोपी कोर्टात आला नाही तर कायद्यानुसार काय होतं? न्यायव्यवस्था कधीही एका व्यक्तीसाठी थांबत नाही. अशा स्थितीमध्ये कोर्ट एकतर्फी सुनावणी घेऊन CBIच्या बाजूने निकाल देऊ शकतं. जामिनावर असलेला आरोपी कोर्टात आला नाही तर सुरुवातीला जामीनपात्र आणि नंतर अजामीनपात्र वॉरंट काढलं जाऊ शकतं. काही कायदेतज्ञांच्या मते हे पाऊल थेट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे न्यायालयाचा अवमान ठरू शकतं. केजरीवालांकडे हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचकडे जाणं, रिव्ह्यू पिटिशन दाखल करणं किंवा थेट सुप्रीम कोर्टात अपील करणं असे 6 कायदेशीर पर्याय उपलब्ध होते. तरीही त्यांनी जाणीवपूर्वक तो मार्ग न निवडता हे पाऊल उचललंय. मात्र काही तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की पत्राची भाषा अत्यंत नम्र आणि कायदेशीर असल्यामुळे कोर्ट याला थेट अवमान मानणार नाही. केजरीवालांचा मग हा एक राजकीय मास्टर स्ट्रोक आहे का? नक्कीच. त्यांनी कायदेशीर लढाईला एक राजकीय सत्याग्रहात बदललंय. भारतातल्या न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं इतकं मोठं धाडस आजवर कोणत्याही राजकीय नेत्यानं केलं नव्हतं, ते केजरीवालांनी केले. जनतेच्या न्यायालयात सिस्टम कशी विकली गेली आहे आणि तपास यंत्रणांचा कसा गैरवापर होतोय हे पुराव्यासह मांडून त्यांनी एक प्रकारचं व्हिक्टिम कार्ड खेळले आणि एक मोठं नरेटिव्ह देखील सेट केले असं या सगळ्यांचं विश्लेषण होतंय. पण ज्या सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललाय त्यांना केजरीवाल या माध्यमातून एक आवाज देण्याचा प्रयत्न देखील करतायत. मग कायद्याचं एक अत्यंत महत्वाचं आणि मूलभूत तत्व आहे, जस्टिस मस्ट नॉट ओनली बी डन बट मस्ट ऑल्सो बी सीन टू बी डन. म्हणजे न्याय केवळ द्यायची गोष्ट नाही तर तो होताना दिसला पाहिजे, असा याचा अर्थ आहे. केजरीवालांची ही संपूर्ण कायदेशीर लढाई याच तत्वाभोवती आपल्याला फिरताना बघायला मिळते. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की न्याय दिसला पाहिजे. आता प्रश्न एवढाच आहे की न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा या प्रकरणात केजरीवालांच्या अनुपस्थित सुनावणी करून काय निर्णय देतील आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाईल तेव्हा अभूतपूर्व कायदेशीर या पेच प्रसंगावर सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेणार आहे? केजरीवालांचा हा निर्णय त्यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या कायदेशीर जो काही मास्टर स्ट्रोक त्यांनी खेळलाय तो मास्टर स्ट्रोक आहे की आत्मघातकी निर्णय आहे, हे येत्या काळात आपल्याला बघायला मिळेल. पण या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं
केजरीवालांनी उचललेले हे पाऊल सत्याग्रहाचं पाऊल आहे ते तुम्हाला योग्य वाटतं की हा न्यायालयाचा अवमान आहे? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद.